नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं NDTV मध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत योगेंद्र उर्फ राज चंद्रकांत मेमाने हे आहे. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि राजची स्पेशालिटी काय आहे की राजशी बोलत असताना मला असं नेहमी जाणवतं की एखाद्या इतिहास संशोधकानं कसं जबाबदारीनं वागायला हवं, आपण जो काही दावा करतो आहोत त्याला सबळ पुराव्याचा आधार कसा असायला हवा, म्हणजे मग प्रतिवाद ज्याला कोणाला करायचा आहे, प्रश्न विचारायचे ते त्याच्या आकलनाच्या दृष्टीनं सबळ पुराव्यांनी मांडलेलं असल्यामुळं त्यालाही ते सोपं जावं आणि महाराष्ट्रालाही सोपं जावं. आणि म्हणून हे जे अत्यंत उत्तम दर्जाचं महाराजांचा रायगड हे जे राजनी संशोधन करून छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी पहिली दुसरी कारण राजगड नंतर, तर त्याच्यावरचं हे जे संशोधनात्मक पुस्तक आणलंय ते मला असं वाटलं की लेखकाची इच्छा असो किंवा नसो, पण हे जे मूलभूत संशोधन आहे ते महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. आणि इतकं छान आहे हे पुस्तक, तर सर्वांना आधी विनंती की हे पुस्तक तुम्ही विकत घ्या. ना नफा ना तोटा तत्वावरती राजनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. फार उत्तम त्याला प्रतिसाद मिळतो आहे. आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा तेच सांगतो की मूलभूत संशोधन जेव्हा होतं, राज मी जेव्हा असं म्हणतो तेव्हा सुरुवात आपण इथूनच करू की हे संशोधन करताना कशाचा आधार घेतला, किती दिवस चाललं आणि लिहिलंय कमी आणि दस्त जास्त त्याच्यामध्ये. त्याचं कारण आहे मुळामध्ये काय आहे की मी पहिल्यापासून नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. मी मोडी लिपीचा अभ्यासक असल्यामुळे पुरालेखागारामध्ये, पुण्याच्या पुरालेखागारात जी कागद आहेत त्यावर 9 वर्ष मी सतत काम करतोय. हे 7वं पुस्तक आहे. तर गड किल्ल्यांवर ॲक्च्युली माझं काम सध्या चालू आहे. आणि ते कोकण प्रांतातले किल्ल्यांच्या नोंदी किंवा किल्ल्यांचे कागद बघत असताना रायगडचेही कागद माझ्यासमोर आले. पण आजपर्यंतचे जे काही, म्हणजे आजवर गेल्या 50 ते 60 वर्षात जो इतिहास अभ्यासकांचा एक गैरसमज होता असं मी म्हणेन, किंवा अज्ञान होतं की रायगडचे जे काही 18व्या शतकातले मोडी कागद आहेत, कारण शिवकाळातले मोडी कागद आपल्याकडे नाहीत. आपल्याला माहिती आहे मुघलांकडे जेव्हा किल्ला गेला संभाजी महाराजांना त्यांची हत्या केल्यानंतर, त्यानंतरचं दस्तूर खुद्द रायगडवरचं जे दप्तर आहे ते काही उपलब्ध नाही आहे. सो मधल्या काळामध्ये तर मुघल आणि सिद्धींकडे किल्ला होता. नंतर थोरले शाहू छत्रपती सातारकर त्यांच्या कारकिर्दीमध्ये किल्ला परत मराठ्यांकडे आला, स्वराज्यात आला. आणि मग 1733 ते 73 या कालावधीमध्ये पोतनीस म्हणजे मुरारबाजी देशपांड्यांचे जे वंशज आहेत ते पुढच्या पिढ्या त्या शाहू महाराजांचे खासनीस किंवा पोतनीस म्हणून काम बघत असत. खासनीस म्हणजे खाजगीचा कारभार बघणार आहे. तो शाहू महाराजांनी आपल्या खाजगीकडे ठेवला होता किल्ला. सो ती 40 वर्ष तो त्यांच्याकडे होता. आणि 1772 ते 73 असे एक 6 महिने साधारण पेशवे विरुद्ध पोतनीस अशी एक लढाई झाली. कारण पेशव्यांना रायगडचाही कारभार स्वतःकडे हवा होता, कारण त्यांना अशी शंका आली की बाणकोटच्या खाडीमधून सिद्धी आणि इंग्रज येऊन तो प्रदेशच ताब्यात घेतील, म्हणून त्यांनी तो किल्ला आपल्याकडे हवा अशी त्यावेळेसचे जे रामराजा छत्रपती होते आपले साताऱ्याचे, त्यांना विनंती केली. आणि मग रामराजांनी किल्ला पेशव्यांकडे द्यायला सांगितला. पण समभाऊ ते पोतनीसांना कुठेतरी म्हणजे ती रुचलं नसावं, कारण साहजिक आहे 40 वर्ष छत्रपतींच्या तर्फे कारभार बघितल्यानंतर. आणि मग तिथे एक छोटीशी लढाई झाली आणि त्याचा ताबा पेशव्यांकडे आला. थोरले माधवराव पेशवे गेले होते ही लढाई चालू असताना. आणि तिथपासून ते पुढे 1818 पर्यंत त्याचा कारभार पेशव्यांकडे होता. कारण 1750 नंतर सांगोला करार जो झाला त्यानंतर राज्यकारभाराची सूत्र पेशव्यांकडे आली होती, म्हणजे ते काही नाकारण्याचं कारण नाही आपल्याला. त्यामुळे तोही कारभार आला. तर ही जी कागदपत्र आहेत ती 1773 ते 1818 या दरम्यानची आहेत. साधारण एक 40-45 वर्षाची कागदपत्र आहेत. पण या आणि बरीच आहेत, जवळपास 92 रुमाल होते. त्यापैकी 29 रुमालांवरती 50-60 वर्षांपूर्वी शांताराम विष्णू आवळसकर यांनी काम केलं होतं. आणि त्यावर आधारित एक 2 ते 3 प्रकरण त्यांची रायगडची जीवनकथा या पुस्तकामध्ये त्यांनी घेतली होती. आणि सगळ्यांचा समज असा होता की रायगडवर काम झालेलं आहे, पण जे की मी काहीतरी वेगळ्या नोंदी तपासण्यासाठी म्हणून ते बघत असतानाच नेमकं वाडेश्वरचं मंदिर जे आहे ते कुशावर्त तळ्याकाठी आहे असं मला त्याच्या बांधकामाचेच कागद सापडले. त्याचा जीर्णोद्धार 1782 साली झाला होता. पुरातन मंदिर किल्ले मजकुरी कुशावर्त तळ्यावर आहे. आणि मग त्याची मी शोधनिबंध त्याचा सादर केल्यावर मला शंका आली की कदाचित हे काम आहे बरंच आणि बऱ्याच गोष्टी यातून बाहेर येऊ शकतात. म्हणून मग त्या अनुषंगानं काम सुरू केलं. आणि
समहाऊ ते इतकं अनएक्सपेक्टेडली किंवा अनपेक्षितपणे हे पुस्तक झालं तयार. एक महाराजांची कृपा म्हणूयात आपण. जो इतिहास अर्थात आता तिथे पुरालेखागारामधलं माझ्या माहितीप्रमाणे जे काही मोडी कागदपत्रांवरचं काम होतं पुणे पुरालेखागारातलं ते ऑलमोस्ट आपण ह्या पुस्तकामध्ये कव्हर केलंय, संपलंय. साधारणपणे आता महाराष्ट्र सरकार रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून जे काम करतं आहे त्यातनं असं लक्षात येतं की जमिनीच्या आतमध्ये बऱ्याच वास्तू आहेत. बरोबर. आता तुम्ही ह्या सगळ्या 3D वगैरे केल्यात तर साधारणपणे किती तिथे बांधकामं असावीत असं काही लक्षात? राजवाडा परिसराचं वर्णन येतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवकाळानंतर जवळपास 100 वर्षांनंतरचा काळ आहे. बरोबर. त्यामुळे काही ठिकाणी असेही उल्लेख येतात की किल्ल्यावरची काही जुनी ओसाड घरे आहेत वगैरे. म्हणजे 18व्या शतकातही काही वास्तू पडलेल्या होत्या. पण सुदैवानं जसा 1773च्या ज्या कागदपत्रांमधून डिरेक्टली उल्लेख काय येतात तर राजवाडा किंवा महाराजांची सदर किंवा तख्ताची सदर, म्हणजे जी रायगडची मुख्य सदर ज्याला आपण राजदरबार म्हणतो आता, ती महाराजांची सदर किंवा तख्ताची सदर. कारण किल्ला ताब्यात आल्यानंतरच म्हणजे त्या सालापासूनच त्याची उत्तम व्यवस्था लावली गेली, ती जी आधी होती. कारण आप्पाजी हरी जो पेशव्यांचा सरदार होता तो तिथे गेला, जेव्हा किल्ला घेतला त्यांनी ताब्यात, तर पहिला गेल्यावरती तो अगदी वरती गेल्यानंतर त्यानं महाराजांच्या तख्तापाशीच गेले. सो दे न्यू दॅट की ही महाराजांची सदर आहे. आणि त्याने तिथे चांदीची फुलं उधळली त्या तख्तावरती. सो ही गोष्ट इथेही लक्षात येते की पोतनीसांकडे जेव्हा किल्ला आला, म्हणजे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पोतनीसांकडे कारभार आला, तेव्हापासून यांना ह्या वास्तू माहिती आहेत. मग त्यामध्ये राजवाडा आहे, महाराजांच्या तख्ताची सदर आहे. तख्ताच्या सदरेच्या मागे आज तुम्ही बघितलं तर एक जोतं दिसतं, तर त्यांनी प्रॉपर उल्लेख आहे, विवेक सभेचा उल्लेख येतो. आता मी 18व्या शतकातले काही हजार कागद वाचलेले आहेत, म्हणजे किमान 40-50 हजार किल्ल्यांचे वेगवेगळ्या कागद वाचलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही किल्ल्यावरती जे सरकारी निवासस्थान असतं, म्हणजे ज्याला राजवाडा म्हणतो आपण, प्रत्येक किल्ल्यावर राजवाडा असायचा, पण त्यांचा उल्लेख 18व्या शतकातल्या कागदातून 99% फक्त सरकारवाडा असाच येतो, राजवाडा येत नाही. फक्त 3 किल्ल्यांवरचा राजवाडा असा उल्लेख येतो. तो म्हणजे एक तर राजगडच्या बालेकिल्ल्यावरचा, दुसरा प्रतापगडच्या बालेकिल्ल्यावर एक राजवाडा होता असा उल्लेख येतो, ढासळला असा उल्लेख येतो 18व्या शतकामध्ये, म्हणजे 1762च्या सुमारासच्या कागदातून. आणि तिसरं म्हणजे आपला रायगड. तर रायगडच्या ह्याच्यात 73 पासूनच राजवाडा, महाराजांच्या तख्ताची सदर आणि सदरेच्या बरोबर मागे विवेक सभा आहे, तिच्या वर माडी आहे, माडी म्हणजे मजला आहे. सो ती खाली एक मजला आणि त्याच्या वर एक मजला अशी होती. किंबहुना विवेक सभा याचा आपण शब्दशः अर्थ घेतला तर म्हणजे आता हे असावेत असं मी म्हणेन, कारण 18व्या शतकातल्या कागदात एक्झॅक्टली येत नाहीत. पण विवेक सभा म्हणजे काय की विद्वान जनांबरोबर बसून चर्चा करण्याचं ठिकाण. सो कदाचित 17व्या शतकात म्हणजे शिवकाळामध्ये महाराज तिथे त्यांची मंत्रीगण असतील, सगळे अष्टप्रधान असतील, त्यांच्याबरोबर काही चर्चाही करत असतील. किंवा ज्याला मुख्य सदर आहे ती महाराजांची सदर आहे, ज्याला राजदरबार म्हणतो. आणि ही विवेक सभा जी आहे, जी खाजगीची सदर म्हणतो आपण, खाजगीची कचेरी म्हणून तसेही वापरत असतील ते. पण विवेक सभा हा उल्लेख तर संपूर्ण जी काही पुरालेखागारात कागद आहेत, आता माझे जवळपास सर्व किल्ल्यांना 90% किल्ल्यांचे तरी बघून झाले, पण विवेक सभा नावाची वस्तू ही फक्त आणि फक्त रायगडच्याच कागदपत्रांमधून येते, इतरत्र कुठल्याही कागदातून येत नाही. सो ही महत्वाची गोष्ट आहे. तख्ताच्या मागे विवेक सभा होती, त्यामुळे ती लोकेट महाराजांच्या काळातली आहे की त्याच्या आधी? बट ऑब्व्हियस महाराजांच्या काळातले असणार. त्याचं कारण असं, 89 ते 33 म्हणजे 1691 ते 33 मुघल आणि हे लोक आहेत सिद्धी, ते काही विवेक सभा नावाची वास्तू ठेवणार नाहीत. पोतनीसांकडे किल्ला आला, पण आपल्याकडे फक्त एकच दुर्दैव आहे की पोतनीसांचा जी कारकीर्द आहे त्याचे डॉक्युमेंट्स नाही आहेत आपल्याकडे, आज कुठेच उपलब्ध नाहीत, सध्या तरी कुठेही नाही आहेत. आणि 73 पासून जसे आलेले आहेत तर ही नावं त्या वर्षापासूनच येतात. म्हणजे जो एखादा किल्ला दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, हँडओव्हर केला जातो, तर आधीच्या ह्याच्यात एक ताळेबंद मिळतो पोतनीसांच्या काळातला, त्यामध्ये महाराजांची सदर किंवा तख्ताची सदर, राजवाडा हे उल्लेख येतातच त्याच्यामध्ये. सो हे त्या काळापासून आहेत या गोष्टी, म्हणजे त्यामुळे ती महाराजांच्याच ह्याची असावी, याला आत्ता तरी आपण तसं म्हणू शकतो की ती कारण विवेक सभा हे मुघल वगैरे ही काही नावं ठेवणार नाहीत विवेक सभा वगैरे, म्हणजे आपलेच यातले. राईट. आता तुम्हाला लक्षात येत असेल की राजचं जे संशोधन आहे ते किती सूक्ष्म पातळीवरती अभ्यासाअंती आलेलं आहे ते, आणि महाराष्ट्रातला जवळपास बहुतेक
सज्ञान असलेला किंवा ज्यांना गडकिल्ल्याच्या बद्दल प्रीती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर आहे आणि असे लोक संशोधात्मक पातळीवरती सुद्धा रायगडाच्या बद्दल फार चिकित्सक असतात. आणि म्हणून राजनी जेव्हा ह्या पुस्तकामधल्या संदर्भाचा आढावा काल त्याच्या एका व्याख्यानातलं घेतला, तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं की ते आपण एकदा सांगूया. ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांचं तख्त ह्यांना माहिती आहे की हे महाराजांचं तख्त आहे. तिथे गेले गेले आप्पाजी हरी जो सरदार होता त्यांनी रुपयाची फुलं उधळली, म्हणजे चांदीची फुलं. नंतरच्या पुढच्या वर्षीच्या कागदपत्रांमधून ते अगदी शेवटपर्यंत म्हणजे 1818 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची व्यवस्थेचे आपल्याला रीतसर उल्लेख येतात. त्यामध्ये आता हे सिंहासन म्हणजे कुठल्या स्वरूपात होतं, तर जे आपण 32 मण सिंहासन म्हणतोय ते हे नाही. हे महाराजांचं तख्त किंवा सिंहासन म्हणजे जिथं शिवकाळात जे काही सोन्याचं सिंहासन ठेवलं गेलं असेल ती जागा. तर खालचा जो दगडी ओटा होता त्याला शन्ना जोशींनी त्याविषयी फार उत्तम एक लेख लिहिलेला आहे की खालच्या दगडी ओट्यास सिंहासन म्हणत असावेत आणि वरती जिथे राजा बसतो ज्याच्यावर ते ठेवलं जातं तख्त, ती जागा जी आहे त्याला तख्त. तर आता हे मूळ जे त्याचा जो दगडी ओटा आणि वरचं जे बांधकाम आहे ते शिल्लक होतं तिथे. तर त्याच्यावरती आणि त्याच्या बाजूनी 4 खांब होते, पुढे 2 आणि मागे 2. त्याला भरजरी कापडाने वेष्टित केलं जायचं. वर आसमानगिरी होती त्या 4 खांबांना मिळून. आसमानगिरी म्हणजे छत, ते सुद्धा भरजरी कापडाचं असायचं. उंची कापड म्हणजे जवळपास 800-900 रुपयाचं त्या काळातलं 15 ते 18 रुपये तोळे सोनं असलं त्या काळामध्ये 800-900 रुपयाची कापड फक्त त्या सिंहासनाच्या त्याच्यावरती हे केलं जायचं. संध्याकाळच्या सुमारास म्हणजे जेव्हा किल्ला 1700 मला वाटतं 77ची नोंद आहे की दिव्याची नेमणूक केली गेली महाराजांच्या तख्ताजवळ म्हणजे सिंहासनाजवळ. एक दिवा होता. पुढे 1797 साली तो कारकून असं लिहितोय, एका दिव्याचा उजेड पूर्ण सदरेत पडत नाही, म्हणजे तो पुरत नाही उजेड, म्हणून 2 दिव्याची नेमणूक करण्याची विनंती केली होती. तर आता या वर्षीपासून साल मजकुरीपासून 2 दिवे लावलेले आहेत. तर त्याचे दोन्ही बाजूला 2 दिवे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला सुद्धा ही गोष्ट खूप नंतर कळली, मला ती लक्षातच नाही आली, कारण त्याच्यामध्ये एक शब्द सारखा येत होता, दिवटी संध्याकाळी महाराजांचे तख्ताजवळ मजुऱ्याचे समय किंवा दिवटी जोहार दिवटी तख्ताजवळ मजुऱ्याचे समय. तर मजुरा ह्या शब्दाचे 2 अर्थ होतात शब्दकोशात. मजुरा म्हणजे नेमणूक आणि मजुरा म्हणजे मुजऱ्याला पण मजुरा म्हणतात जो आपण अभिवादन करतो. तरीही मला ते बरेच दिवस कळलं नव्हतं, कारण सगळी एवढी काही जवळजवळ 50-60 हजार कागदपत्र आहेत ती चाळत असताना. मग वेगवेगळ्या सालातल्या नोंदी जेव्हा मी त्या सिंहासनाची व्यवस्था हे करत असताना ते समोर आल्यानंतर लक्षात आलं, अरे हे काहीतरी वेगळं आहे. कारण त्या 3 नोंदी फार महत्त्वाच्या आहेत. जोहार दिवटी तख्ताजवळ मजुऱ्याचे समय आणि संध्याकाळी मजुऱ्याचे समयी भालदाराच्या हातात चांदीची काठी द्यावी लागते, त्याची दुरुस्ती केली. आणि तख्ताचं जे हे होतं मोर्चेल त्याची पिसं बदलली आहेत. तर हा मजुरा मग आमच्या जे सिनियर अभ्यासक आहेत त्यांचे मी माझ्या शेजारी बसले होते, मी त्यांना विचारलं, संदीप तिखे सर म्हणून मोठे अभ्यासक आहेत, त्यांना विचारलं, सर म्हटलं हा मजुरा काय येतोय, आणि म्हटलं हे असं काय जोहार दे. अहो म्हणाले, सर तो मुजरा धरायला लागेल तुम्हाला. मी म्हटलं काय सांगताय. मग मी सगळ्या त्या नोंदी वेगवेगळ्या सालातल्या त्या एकत्र केल्या आणि जेव्हा ते लावल्यानंतर असं लक्षात आलं, भालदाराच्या हातात मजुऱ्याचे समय काठी धरायला, नेमणुकीच्या समय काठी धरायला याला काही अर्थ नाही आहे, हे शब्दशः घेतला तर. मग मी म्हणतात हे माझ्या लक्षात आलं की हे म्हणतात ते बरोबर आहे. मुजऱ्याच्या वेळेस, कारण भालदार चोपदार जे असतात चांदीची काठी असायची, तो कदाचित त्यावेळेस तो गारदी देत असेल, तसा उल्लेख कागदातून येत नाही, पण हातात काठी धरून तो तिथं उभा असायचा मुजऱ्याच्या वेळेस. आणि जोहार दिवटी, तो दिवटी लावली जायची. जोहारचा अर्थ आपल्याकडे संत चोखामेळ्यांचा अभंग आहे, जोहार मायबाप जोहार. तर जोहार याचा अर्थ होतो अभिवादन. सो अभिवादनाची दिवटी म्हणजे अभिवादन म्हणजेच मुजरा महाराजांच्या तख्ताजवळ. महाराजावरचं आजचं जसं प्रेम आहे आपलं, तसंच ते उत्कट असं प्रेम आहे, आदरभाव आहे. मी जेव्हा मला ते कळलं, आय वॉज ॲक्च्युली शिवरिंग, मला असं अंगावरती शहारे आले. मी जस्ट व्हिज्युअलाइज केलं, कारण मी कागदात रमणारा माणूस आहे. मी जेव्हा ते वाचत असतो तर मी तो 200-300 वर्ष आधी जातो. आणि हे सगळं 100 वर्ष महाराज गेल्यावर 100 वर्षानंतर ही चालत असलेली प्रथा आहे. त्यांना हे माहीत होतं की रायगड हा तख्ताचा गड आहे. रायगड फार महत्वाचा किल्ला नंतर सुद्धा. रायगडचं म्हणजे त्यांना ही गोष्ट माहीत होती की आपल्या स्वराज्याचे संस्थापक ज्या व्यक्तीमुळे हा महाराष्ट्र हे
स्वराज्य साम्राज्य जे उभं आहे त्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचं हे तख्त आहे. मला त्यातून एक काय भाव जाणवला माहिती आहे का, त्या तख्तासंदर्भात जी त्यांची ज्या काही नोंदी आढळतात ना, त्याचा एक मी सारांश आहे की हे लोक आहेत ना, महाराज गेले असं मानायला तयारच नव्हते. हे महाराज तिथेच. म्हणजे शन्ना जोशींनी एक वाक्य फार सुंदर लिहिलं त्यांच्या लेखात की एखाद्या राजदैवताप्रमाणे महाराजांच्या तख्ताची सिंहासन व्यवस्था ठेवली होती, हे नोंदींवरून दिसून येतं. आणि ते खरोखरीच तसंच आहे की मी जेव्हा व्हिज्युअलाइज करतो त्या 1773ला रायगडवरती संध्याकाळची वेळ झाली आहे, 2 तिथं दिवे लावलेत सदरेत आणि तिथे दिवटी लावून ते लोक महाराजांना मुजरा करतायत. आपण फक्त हे चित्र जरी समोर आणलं ना तरी अगदी अक्षरशः आपलं ऊर किंवा डोळे भरून येतात. खरंय. आता तुम्ही बरीचशी म्हणजे महाराजांची सदर असेल, हो, किंवा मला तर राणीवासा असेल, राजवाडा आहे, विवेक सभानी त्याच्याजवळ, ह्या सगळ्यांचं 3D बनवलंय तुम्ही. आता ते प्रेक्षक बघतायत जे बनवलं 3D. तर याच्यासाठी मोजमाप तर पूर्वी होतीच, म्हणजे राजगडावरती बरेच रायगडावरती. तर आता हे सगळं 3D करत असताना नवं काही तुम्हाला लक्षात आलं? हो, काय आहे की सदरेचा जेव्हा उल्लेख येतो का, आता हे मुख्यतः हे जे 3D इमेजेस बनवल्या, आम्ही एक प्रयत्न केला. आम्ही असं म्हणत नाही आम्ही 101% बरोबर आहोत, पण आम्ही त्याच्या काही जवळपास गेलो हे नक्की. त्याचं कारण असं एक उदाहरण देतो. ह्या ज्या नोंदी सापडल्यात किंवा ह्या ज्या इमेजेस बनवल्यात त्या ज्या नोंदींमधनं आम्ही प्रयत्न केला साकारण्याचा, त्याच्यामध्ये आता उदाहरणादाखल महाराजांची जी सदर आहे त्यात तो असं म्हणते सदरेच्या पुढच्या बाजूची जी माडी आहे, ढेलच माडी सदरेच्या पुढची, ती तिच्यावरची कौलं शाकारणी झालेली, ती वाऱ्यामुळे आणि पावसामुळे उडून गेली आणि ती ढेलजेची म्हणजे त्याचे लाकडी दांडे कुचले. आता ढेलज या शब्दाचा अर्थ होतो कमान. सो वी गॉट इट की अरे इथे लाकडी कमाना वापरल्यात. तुम्ही जर त्यात पाहिल्या त्या पुढे सदरेत वरच्या बाजूला. ओके. नंतर परत 1798 का 2000 आहे त्या पुस्तकात दिलेलं तो कागद, आणि हे सगळे मूळ कागद छापलेत. म्हणजे शंका त्याच्यामध्ये कुठे हेच आहे की राज जे बोलतोय त्याचे सगळे अस्सल दस्त छापलेले. तर त्याच्यामध्ये अजून एक आलं की जी ढेलज माडी आहे ती जोरदार पाऊस झाल्यामुळे ती कौलं उडाली होती, ती भिंत भिजली आणि ती ढासळली. सबब आटकी सोळकीने 30 दगड आणि काही जास्तीचे दगड वर चढवले आणि पुन्हा भिंत, पूर्वेकडची भिंत म्हणजे ही फ्रंट साईडची तुम्हाला त्याच्यात दिसते फ्रंट साईडची, ती आटकी सोळकी म्हणजे काय तर 8 आणि 16, 8 किंवा 16 माणसं असं तो सेट करतात, त्यांनी ती वर चढवतात दोरखंडानी किंवा लाकडाने. सो ती जी आहे ना ती करून, सो एक गोष्ट इथं क्लिअर झाली की वरच्या बाजूला माडी होती म्हणजे मजला होता सदरेवरती. हा, इव्हन सदरेच्या आतल्या बाजूला आता तुम्ही गेलात तख्ताच्या बाजूला बांधकाम. आता तुम्ही जी मांडणी करत आहात अशी मांडणी ह्यापूर्वी कोणी केली की मजला होता का? नाही, मजला होता वगैरे असं नाही. अंदाजे माझ्या माहितीनुसार काही लोकांनी ते बनवण्याचा प्रयत्न केलाय, पण मजल्याचा डॉक्युमेंटल एव्हिडन्स कुठे माझ्या वाचनात तरी आजपर्यंत आता तो डॉक्युमेंटल एव्हिडन्स तुम्हाला सापडला. आता म्हणजे ह्याच्यावर अजून एक शंका येऊ शकते लोकांना की 18व्या शतकातलाही तुम्ही शिवकाळाची एक अगदी क्लिअर सांगतो, 1773 ते 1818 या काळात तिथल्या इमारतींच्या फक्त एकच नवीन इमारत सोडली तर बहुतांश इमारतींच्या फक्त दुरुस्त झाल्यात. तो असं नाही म्हणे ते नवीन बांधली म्हणजे शिवकालीनच आहेत असं तुम्हाला असं, म्हणजे माझं म्हणणं की तिथे असू 100 म्हणजे अगदी 100% नाही म्हणणार. कारण काय आहे 89 नंतर मुघलांकडे आहे, नंतर पोतनीसांकडे आहे तो किल्ला, म्हणजे महाराजांच्या वतीनं पोतनीस बघतायत. थोडे बहुत चेंजेस झाले असतील डेफिनेटली बरोबर, पण बेसिक ज्या इमारती किंवा त्याचा बेस आहे तो तसाच राहिला असणार. फार मोठे चेंजेस झाले असं नाही दिसत. किंवा विवेक सभा पण ती त्याला पण एक वर माडी होती, त्याच्या दुरुस्त्या केलेल्या आहेत, म्हणजे वरच्या बाजूला एक छोटा मजला होता. ते आमचे एक मित्र आहेत प्रसाद दांगट पाटील, हे त्यांनी बनवलंय. म्हणजे आम्ही खूप वेळ त्याच्यावर डिस्कशन, कारण त्यांचा रायगडचं जे तिथले जे काही ज्योती आहेत किंवा ते खूप वर्ष रायगडवर जातात, त्यामुळे मग ते ज्योत्यांची मापं वगैरे त्यांच्याकडे होती. म्हणजे त्यांनी स्वतःहून, मी अगदी सांगू इच्छितो की त्यांनी स्वतःहून माझ्याकडनं कुठलंही मानधन न घेता फक्त रायगडची सेवा म्हणून हे काम केलं. प्रसादचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, आम्ही जेव्हा रायगडावरती एक डॉक्युमेंटरी केली जी इस्रो आणि आपलं MR-SAC नागपूरचं आहे त्याच्या मदतीनं रायगडचं रिस्टोरेशनसाठी जे काम आता सुरू आहे, तर त्यावेळेला प्रसाद दांगट पाटील हे आमच्यावर आले होते. ती डॉक्युमेंटरी तुम्ही आवर्जून बघा, कारण ते लाखोच्या संख्येने बघितले. आणि म्हणून आता राज जे सांगतात ना तो संदर्भ मला इथे येतोय. राजवाड्याबद्दल काय नवीन कळलं ना? राजवाडा होता, राजवाड्याच्या आता राजवाडा चौसोपी राजवाडा असं क्लिअर उल्लेख येतो. चौसोपी. आता 4 सोप्याचा म्हणल्यानंतर म्हणजे 4ही बाजूनी सोपे आहेत त्याला. आपल्याकडे घाटावरती वगैरे
मध्ये अंगण असतं आणि चारी बाजूनी ती इमारत असते आणि ते सोपे असतात. पण कोकणातल्या इमारती वेगळ्या आहेत हे मलाही माहीत नव्हतं. मी जेव्हा हे प्रसादशी डिस्कस केलं किंवा अजून एक दोघांशी जेव्हा डिस्कस केलं तेव्हा म्हणाले नाही सर, कारण मला हे प्रसादनीच सांगितलं सर हे बाहेरून असणार आहे, तिथली रचना पण तशीच आहे. पण मी कागदात काय सांगतायत ते सांगत होतो आणि तो त्या तिथल्या जी काय आता अवशेष आहे नाही त्याचे अवशेष जे आहेत त्याच्यावरनं तो सांगत होता हे कसं असू शकतं. सो मग आम्ही ते बऱ्याच मी तरीसुद्धा मी थोडं शासन, कारण रायगड किंवा इतिहासावर आजकाल कुठलीही गोष्ट बोलताना माझं वैयक्तिक मत आहे जोपर्यंत आपण त्याच्यात बऱ्यापैकी जवळ तरी असत नाहीत किंवा 100% बरोबर असत नाही तोपर्यंत कुठले विधान करणं हे घातक आहे. आता सामाजिक परिस्थिती अगदीच तशी नाही आहे जी हवी आहे तशी. सो मी म्हटलं की ठीक आहे. मग त्यानंतर ते कसा होता, चौसोबी राजवाडा होता, त्याच्या चारी बाजूंना सोपे होते, चारी दिशांची दिले होते, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. आता शिवकाळामध्ये महाराज तिथे राहत असणार बरोबर, पण ह्या 18व्या शतकामध्ये महाराज तर नव्हते आणि छत्रपतींची राजधानी सुद्धा सातारा आणि करवीर म्हणजे कोल्हापूर होती. 1750 नंतर समजा पेशवे कारभार बघतात तर पेशवे स्वतः पुण्यामध्ये राहत होते. त्यामुळे त्या राजवाड्यात प्रत्यक्षात अशी मोठी कुणी व्यक्ती जी आहे अधिकारी ती राहण्याचा काही प्रश्न नव्हता, कारण हवालदाराचं म्हणजे किल्लेदाराचं घर वेगळं असल्याचा उल्लेख येतो. पण एखादी इम्पॉर्टंट व्यक्ती जसं आता मध्ये 96-97ला नाना फडणवीस गेले होते किंवा कुणी असं गेलं महत्त्वाचं राजकीय व्यक्ती तर ते तिथे राहत असणार. फक्त ते कुठं राहत होते हे कागदातून येत नाही. पण त्या राजवाड्याचा जो उपयोग होता किंवा किंबहुना राजवाडाच नाही, राजवाडा, विवेक सभा किंवा किल्ल्यावरचे जे 7 महाल अजून एक उल्लेख होतो तोही मी म्हणजे तो बोलतोच त्यावर 7 महाल किल्ल्यावर आहेत. तिथे कारसाईचं सामान ठेवलं. आता कारसाई म्हणजे काय, तर किल्ल्याच्या घेऱ्यातली गावं आणि त्या तर्फातली गावं म्हणजे त्या परिसरातली गावे तिथून किल्ल्यासाठी जे जळणाचे पदार्थ लागतात जसं की ओंडके झाडाचे म्हणजे जळाऊ लाकूड, गवत, पेंड्या आणि कौलांसाठी ह्याचे काय म्हणतात भाताच्या पेंड्या वगैरे भारे जे असतात ते त्याला ते कारसाईचं सामान म्हणतात. तर या 7 महालांचा उपयोग कारसाईचं सामान ठेवण्यासाठी केला जात होता. म्हणजे तिथं म्हणजे आत्ता ज्याला आपण राणीवसा म्हणतो पण ते बघितलं तर ते 6च आहेत महाल, 7वा नाही. मग 7वा कुठे, तर त्याचं काही कन्स्ट्रक्शन पण दिसतंय का वगैरे ते काय आम्हाला कुठे सापडलं नाही त्याच्यात. मग माझा एक अंदाज आहे, मी पुन्हा म्हणतो हा तर्क आहे, इथे काही मी ठाम भाष्य करणार नाही. खालच्या बाजूला ज्याला पालखी महाल म्हणतात ना कदाचित तो धरून कारण पालखी महालाचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर तिथे एक ओटा आहे बघा आणि तिथे पडव्या होत्या पूर्वी, डेफिनेटली पडव्या असणार तिथे, त्याचं स्ट्रक्चरच तिथे पडव्यांमध्ये. कारण किल्ल्यावरची घरं म्हणजे पूर्ण दगडी बांधकाम घरं अशी नाहीत. सैनिकांसाठी अलंगा म्हणजे पडव्या असायच्या, त्याला अलंग म्हणतात. अलंगांची घरं असाही उल्लेख येतो. शिवाजी महाराजांची जी समाधी आहे त्याच्या मागच्या बाजूला ती तशी घरं आहेत, अलंग डोंगरावरती एक्झॅक्टली. सो त्यामुळे पडव्यांमध्येही लोक राहत होते. काही घरं ही ओसाड पडल्याचा रीतसर उल्लेख येतो. सो राजवाड्याच्या संदर्भात म्हटलं आपण म्हणजे पुन्हा त्याच्याकडे येतो की तिथे किमान 8 खोल्या असाव्यात असं डॉक्युमेंटमधनं दिसतं. कशावरनं, तर तो असं सांगतोय की राजवाड्यातल्या खोल्यांचे कडी कोयंडे बदलले. सो 8 कड्या आणि 16 कोयंडे. पण मग मला स्वतःला एक परत शंका आली, म्हणजे आतले बाहेरचे दोन्हीचे बदलले का बाहेरचेच फक्त बदलले. मग तोही विषय झाला. तर किमान राजवाड्यामध्ये राणी सगळ्या राहत होत्या आणि राणीवसा जे तो तुम्ही वेगळ्या संदर्भात सांगताय आता. हा, राणीवसा हा मागचे जे 6 महाल आहेत ते, आणि राजवाडा हा अजून परत वेगळाच आहे. पण त्याच्यात पुन्हा 8 खोल्या आहेत. त्याच्यात 8 खोल्या आहेत. हा, फारच इंटरेस्टिंग. म्हणून तर मी म्हणतोय ना की रायगड एव्हरी टाइम रायगड सरप्राईज देतो. आणि मी असं म्हणतो माझ्याने आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या सुदैवानं काही गोष्टी बऱ्याच महत्त्वाच्या हातात लागल्यात. आता जी लोक स्थापत्यशास्त्राच्या अनुषंगानं काम करत आहेत किंवा भविष्यामध्ये रायगड प्राधिकरण असेल किंवा आपलं पुरातत्व विभाग असेल त्यांना ह्या गोष्टी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण कागदच छापलंय मी. आणि ह्याचं महत्त्व काय माहिती का, जे मला नंतर लक्षात आलं, कारण पुस्तक आल्यानंतर युनेस्कोमध्येच्या यादीत रायगड तर हे राजचं जे पुस्तक आहे ते मी जरा प्रेक्षकांसाठी दाखवतो. हा, बोलत राहतो. रायगडचं जे डॉक्युमेंटेशन आहे ना, उपलब्ध डॉक्युमेंटेशन, भले ते 18व्या शतकातलं असू दे, ते आता तुमचं एका पुस्तकात आले. छान. आणि याचं इंग्रजी आवृत्ती पण आपण लवकरच येते त्याची. पण माझा राजवाडा आणि राणीवसा हा आपण सांगून झाला आता. सांगून झाला. आणखी वेगळं काय राहिला प्रश्न मनोऱ्याचा. एक आता मनोरा सुस्थितीत आहे आणि एक अगदीच ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्याच्यात काय मनोऱ्यांचा नाही आहेत काही उल्लेख, फार वेगळा नाही, काही आला नाही. आणि राजवाडा अजून एक येतं हत्ती महालाचा उल्लेख आहे. हत्ती महाल
म्हणजे आता मधल्या काळामध्ये काही अभ्यासकांचं असं मत होतं, असं हत्ती वगैरे वर येऊच शकत नाही आणि म्हणजे असं म्हणजे ठीक आहे, असं तो प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, जे की संदर्भ आहेत शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळा होतात. पण ते छोटंसं पिल्लू नेलं आणि ते तर सगळ्यांना ज्ञात असलेली गोष्ट येस, हां, तरी सुद्धा मी परत म्हणतोय की ते डॉक्युमेंटवर काम मधल्या काळात न झाल्यामुळे अनेक तर्कांना उधाण आलं होतं, असं माझं एक मत आहे. अगदी क्लिअर सांगतो. रितसर नोंद आहे 1782ची आणि त्याचे कागद मी सगळे बांधकामाचेच कागद छापले. किल्ले मजकुरी जुना हत्ती महाल होता, त्याची नवी पडवी बांधली. किती बाय कितीची, म्हणजे किती हात लांब, किती हात रुंद आणि किती हात उंच, ह्याचेच कागद. हत्ती महाल होता, हत्ती महाल होता असं असं क्लिअर उल्लेख आहे. पूर्वीच्या संशोधनात कुठे आलंय का? नाही, हत्ती महालाचं नाही आलं. आता तुम्ही नव्या संदर्भ दिला, कारण हत्ती आपल्याकडे गेला आणि महाराजांच्या तो आहे, ते पिल्लू होतं हत्तीचं. आता पण आहे की तो असं म्हणतोय की ती ढासळली होती, म्हणजे हत्ती महाल पूर्ण पडलेला होता, असं तो 1782 मध्ये लिहितोय. त्याच्या जागी हत्ती महालाची नवी कोठी बांधली. मग तिथे काही हत्ती नव्हता, कारण हत्ती कुठनं 18व्या शतकात, कारण रायगड शिवकाळा इतका तो मोठा राहिलाच नव्हता 18व्या शतकामध्ये. तिथे कोठार बांधलं त्यांनी प्रॉपर आणि कोठी घरासारखा त्याचा वापर केलाय. पण पूर्वी होता हे तो कागदात सांगतोय आणि ते कागद सगळे आपण छापलेत त्याच्यामध्ये. एक संदर्भ जो काही महिन्यापूर्वी तुम्ही केलेल्या संशोधनात आला तो म्हणजे देवस्थान. तर दोन वेगवेगळी काहीतरी तुम्ही संदर्भ सांगितला. काय आहे, जगदीश्वराचं मंदिर आपल्याला सुप्रसिद्ध आहे. पण जगदीश्वराचं मंदिर जे आहे त्याच्यावर शिलालेख आहे, त्याच्यावरून समजतं हे जगदीश्वर आहे. आणि त्या शिलालेखातच किल्ल्याची बांधणी किंवा हे मंदिर, जगदीश्वराचा प्रासाद आणि जे कसं शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं बांधलं गेलं वगैरे हे सगळं आहे त्याच्यामध्ये. आता गंमत कन्फ्युजन कुठे झालं होतं की जसं मी म्हटलं तसं आवळसकरांनी आणि शन्ना जोशींनी काहीच रुमाल बघितले असल्यामुळे 18व्या शतकातल्या कागदपत्रांमधून जगदीश्वर हा उल्लेखच येत नव्हता. जगदीश्वर हा उल्लेखच येत नव्हता. किंवा 1773 ते 1782 या कालावधीत पण कुठल्याही शंकराचा उल्लेख येत नाही वरच्या किल्ल्यावरच्या. 82 सालामध्ये एक तिथं घटना घडली. तिथल्या एका शिवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आणि त्याची नोंद पुढच्या फ्रिक्वेंटली सगळ्या ताळेबंदात येते शेवटपर्यंत 1782 ते 1818. त्याच्यामध्ये वाडेश्वराचे महादेवाचे देवालय जीर्णोद्धार केला असा ती छोटी नोंद आहे. पण त्याचा जो मूळ कागद होता तो रुमाल आवळसकरांनी पण पाहिला नव्हता आणि बहुधा यांनी पण पाहिला नव्हता, शन्ना जोशींनी, नाहीतर त्यांनी तो छापला असता. या वाडेश्वराच्या बांधकामाचेच कागद सापडले. 11 पानाचा संच होता तो मी मधल्या काळात प्रकाशित केला. आणि हे कुठे वाडेश्वराचं मंदिर? ते वाडेश्वराचं मंदिर तो त्याच्यात सांगतोय, श्री वाडेश्वर महादेव कुशावर्त तळ्यावरील. जुनी जीवरखी होती. जीवरखी म्हणजे गाभारा. ती जर पूर्ण पडझड झाली होती, ते मंदिरच होतं. आणि 81 पर्यंतच्या कागदामध्ये कुठेही वाडेश्वराचा किंवा कुठल्याच महादेवाचा उल्लेख येत नाही. तो म्हणतोय की वाडेश्वराचं मंदिर आजही तिथं गेलं तर एक छोटंसं मंदिर आहे बघा जुनं, तेच असेल असं नाही, कारण मधल्या काळात खूप घडामोडी झाल्यात, इंग्रजांकडे होता वगैरे वगैरे. आणि हा एक तो कागद सापडला आणि त्याचा 11 पानांचा बांधकामाचाच संच सापडला मला. त्याला 99 रुपये खर्च झालाय दुरुस्तीला सगळ्या. महाराजांच्या काळातला नाही ह्याच्यातलं पुढच्या 18व्या शतकातलं. पण तो असं सांगतोय किल्ले मजकुरी पुरातन जीर्ण झालेले देवालय होते वाडेश्वर महादेव आधी होतच तिथे. हा, त्याचं जीर्णोद्धार केलंय, नवीन नाही बांधलंय. पण हे कुशावर्त तळ्यावर होता, हे आधी प्रकाशितच नव्हतं. त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असं होतं की त्याला तो जगदीश्वराचा प्रसाद, म्हणजे शिवाला जगदीश्वर म्हटलंय म्हणून जगदीश्वर त्या म्हणजे काय म्हणतो ना गौरवार्थ म्हणून ते ह्याच्यात आलेलं आहे. पण याचं मूळ नाव वाडेश्वरच आहे, असं एक थोडंसं कन्फ्युजन होतं अभ्यासकांमध्ये. सो आता कुशावर्तचा महादेव इकडंच आहे म्हटल्यावर तो विषय, आणि कुशावर्त आणि जगदीश्वर खूपच लांब आहे, म्हणजे चालत जायला लागलं तर 3-4 किलोमीटर येते. हा, सो ते आणि त्याचं बांधकाम, पूर्ण बांधकामाचा संच 1782ला रायगडवर बसून दिलेल्या कागदांचा तो संच आहे तो. काही आणि किती देवस्थान आहे तिकडून? शिरकाईचा एक उल्लेख येतो, नंतर वाडेश्वरचा एक येतो. अजून एक महत्वाचं म्हणजे राणूबाईचं कानलं. आता त्याच्याविषयी पण एक थोडंसं मी बोलतो. त्याचं कारण असं, त्याच्याविषयी थोडीशी कन्फ्युजन आहे, कारण ह्यांनी असं सांगितलं आहे आपल्या आवळसकरांनी पण आणि शन्नांनी पण, त्यांचं मत आहे त्याच्याशी मी पण सहमत आहे की राणूबाई म्हणजे हे शिवरायांच्या मुलीचंच असावं, जी होती जाधवांना दिली ती. तर मधल्या काळामध्ये अजून एक असं एक शंका पण उपस्थित केली गेली की खानदेश आणि त्या भागात राणूबाई नावाची एक देवता पण आहे. पण ही देवता नाहीये. त्याचं कारण असं
हिचं मंदिर होतं, पण नवरात्रामध्ये हिचं कुठली नोंदी त्या नोंदी नाही सापडत. छोट्या कुठल्याही किल्ल्यावरचे जर कागद काढले, मी जसं म्हटलं की मी काही हजारो कागद बघितलेत किल्ल्यांचे, साधं जरी मंदिर असेल ना, साधं एखादं दगड फासून देवीचं नाव दिलं असेल तर त्याला पण नवरात्राचे उल्लेख सापडतात. आणि तिच्या डॉक्युमेंटमध्ये उल्लेख येतो, मगाशी मी जस्ट बारकाईने बघत होतो, राणूबाई राणी असा येतो उल्लेख तो. मला आता सांगा, का मुलाखती शेवटच्या भागात आपण आहोत, की आत्ता नव महाराष्ट्राला ह्या पुस्तकातनं जे कळलंय त्यातल्या 10-15 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला कोणत्या वाटतात? एकतर काही पुनरुक्ती झाली काही हरकत नाही त्याला. हां, काही जी आपली जसं विवेक सभा वगैरे आहे ह्यांची हे समजली आपल्याला, त्यांची स्थळं निश्चिती करता येते. महाराजांच्या तख्ताची सदर तर सगळ्यांना माहिती आहे, फक्त महाराजांना 100 वर्षांनंतरही मुजरा करण्यात होता. म्हणजे मी एक अभ्यासक म्हणून जेव्हा बघतो की जर 100 वर्षांनंतर सुद्धा तीच हे होती व्यवस्था, तर आपल्याकडे सुद्धा अजूनही आज शिवराय म्हणजे काय सगळ्या महाराष्ट्राचं आपलं दैवत येते आता देशात, आजही देशाचं संपूर्ण. तर तिथे ती व्यवस्था करायला काय हरकत आहे, आणि सरकारच्या वतीने करायला. ठीक आहे, तो भाग झाला. पण तुम्ही संशोधनात्मक पातळीवरती काय नवीन गोष्टी? काही अनेक जी म्हणजे जशी इमारतींची तुम्हाला हे समजली, काहींची स्थळं निश्चिती झाली, त्यांच्याविषयीची जी काही कन्फ्युजन, कारण आता अवशेषच आहेत बऱ्यापैकी तिथे, फार मोठे नाही. अनेक इमारतींविषयी नव्या गोष्टी मिळाल्या, तख्ताच्या सदरीविषयी नव्या गोष्टी मिळाल्या. इव्हन पुढे त्या पुस्तकामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत. म्हणजे त्या काळातल्या काय म्हणतो आपण त्याला, रायगडवर घडलेल्या छोट्या मोठ्या घटना पण आहेत. म्हणजे जसं एक यशवंतराव साळोखे नावाचा सरदार होता, तो तटबंदीवरून पडून मृत्युमुखी पावला, त्याची बायको सती केली. किंवा रायगड तालुक्यातल्या किंवा रायगड किल्ल्यावरचे अनेक सरदार मंडळी बाहेरच्या लढ्यांमध्ये मृत्युमुखी पावले. त्यांना बालपरवेशी म्हणजे आत्ताच्या सोप्या भाषेत पेन्शन दिली जायची त्यांच्या कुटुंबियांची किंवा त्यांच्या मुलाबाळांची, आबाळ होऊ नये, कारण तो राज्यामध्ये हे गेलाय. सो अशा अनेक गोष्टी आल्या. पहारेबंदीचा आम्ही एक मॅप बनवलाय, रायगडचे पहारे कसे होते त्यातल्या बऱ्याचशा जागा लोकेट करण्याचा प्रयत्न केला, त्याचा एक मॅप बनवला आपण. त्याच्यामध्ये शाकारणीची पद्धत कशी होती, म्हणजे अगदी थोडक्यात ते सांगतो. त्याच्यावर तर म्हणजे मजेशीर आहे. म्हणजे सामाजिक कसं असतं बघा, की गुढीपाडव्याला शाकारणी सुरू व्हायची दरवर्षी किल्ल्याची. आजूबाजूच्या गावांमधली ती सगळी मंडळी बोलवली जायची शाकारणी करणारी. आणि पण वारा खूप सुटायचा, तर केलेला शाकार उडायचा. सो म्हसोबाच्या नावानं दहीभात वगैरे टाकला जायचा. कागद छापले ना मी, हे रीतसर. राजवाड्याभोवती पण बिखरावा जातो. अर्थात हे 18व्या शतकातले, मी म्हणत नाही शिवकाळातले, पण हा त्या काळातल्या सामाजिक इतिहासाचा भाग आहे आणि तो माहिती असणं गरजेचं आहे. कोकणातल्या काही किल्ल्यांवर दरवर्षी किल्ला न्हाणावा लागतो, म्हणजे तटबंदीवरनं तेलाची धार सोडायची आणि किल्ल्यांवरती दहीभात हे करायचे. हे बऱ्याच तळागडच्या बाबतीत पण मी वाचलेले आहे. सो रायगडला ते केलं जात होतं. शिरकाई तर तिथलं मुख्य दैवत आहे. तर ते छोटे मोठे संकट आले की तिला सण आणि उत्सव तर मस्त होते 18व्या शतकात. मी पुन्हा मी 18व्या शतकातलं सांगतोय, शिवकाळातलं नाही. अगदी गुढीपाडव्याला महाराजांच्या तख्ताच्या इथे त्या पाचाडकर जोशी म्हणून होते, ते यायचे वरती, म्हणजे तिथला तो ब्राह्मण यायचा आणि तो पंचांग वाचन करायचा. त्याबद्दल त्याला दक्षिणा दिली जात होती. गुढीपाडव्याला 18व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांच्या तख्तावर, म्हणजे त्या सदरेवर, त्याच्यानंतर राजवाडा आणि शिरकाईचं मंदिर, 3 ठिकाणी गुढी उभारली जात होती. त्याला नारळ आणि चाराने दक्षिणा ठेवली. एका महत्वाच्या विषयाचा निकाल लावून टाकला आता. पण 18व्या शतकात आहे. पण शिवकाळातले ते गुढीपाडवाचे तर अगदी खूप आधीपासून आहे उल्लेख. ते तर म्हणजे त्याचं आधीच ऑलरेडी बऱ्याच अभ्यासकांनी ते केलंय. त्यानंतर कसं असताना मला नेहमी ना असं वाटतं की किल्ला हा फक्त लढाई नाही आहे, किल्ला हे अर्थकारण आहे. किल्ला तिथलं त्यांचं सोशल लाईफ आहे रोजचं. अनेक घटना, जसं की छोट्या छोट्या गोष्टी, बलिराज प्रतिपदेला तिथपासून पुढे 3 दिवस दिवाळी रायगडावर 18व्या शतकात साजरी केली जात होती. किल्ल्याच्या कोठीघरा करून त्यांना सुवासिक तेल दिलं जात होतं सगळ्यांना अभ्यंग स्नानासाठी. जन्माष्टमीला शिवाजी महाराजांच्या तख्ताजवळ, म्हणजे तिथे जवळ त्यात सदरेमध्ये, तख्तावर नाही सदरेजवळ, तिथे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जात होता. तिथे सखाराम बालकृष्ण योगी आणि त्यांच्या आधी बाळकृष्ण योगी नावाचे त्यांचे वडील, ते बिरवाडीचे होते, बिरवाडी तर्फातल्या एका गावाचे. तर कीर्तन व्हायचं जन्माष्टमीचं, ते त्यावेळेस व्हायचं आणि सगळे लोक जमायचे. माती आणि कापूस वापरून गोकुळाची प्रतिकृती केली जायची तिथे. कृष्ण जन्माचा देखावा, सोप्या भाषेत सांगायचं तर देखावा.
रात्री 12ला कृष्णाचा जन्म झाला रात्रीच्या प्रहरात की किल्ल्यावरच्या तोफांचे बार उडवले जायचे. तर कुठल्या तोफेचा कुठला बार हे पण दिला. आणि मग गोपाळ काल्यासाठी ते म्हणजे दही आणि याचा पोह्यांचं नैवेद्य वाटला जायचा वगैरे. असं इथपासून ते छोट्या छोट्या नोंदी मिळतात त्याच्या. देवीचे नवरात्र खूप मोठे व्हायचे. शिरकाई म्हणजे ती त्यांची काहीही संकट आलं की शिरकाईचा धावा हा ठरलेलाच. जसं एक रायगडचा पाऊस तुफान आहे. तर एके वर्षी एका रात्री असं जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि ते पाणी सगळं महादरवाज्यात आलं. ते खाली जी मोरी असते ना पाण्यात तिथून पण पाणी जाईना तिथं. तर यांनी शिरकाईचा धावा केला की तुला एक बकरं देऊ आणि मग ते पाणी गेलं वगैरे. काही असू दे, त्यातला टेक्निकल भाग सोडू आपण, त्यातली श्रद्धा अंधश्रद्धा हा सगळा भाग सोडून देऊ. पण मला काय जाणवतं, अरे ही लोक कशी होती ना, साधी आणि अशी छान होती. म्हणजे ती त्यांचं एक लाईफ आहे, ते सगळं व्हिज्युअलाइज होतं डोळ्यासमोर. कागदपत्र मी आता ह्या बोलण्यात मला असं जाणवलं की तेव्हाचं जे सामाजिक जीवन आहे ते विस्कळीत नाहीये. ते खरं तर अगदी साचेबद्ध पद्धतीनं बांधलेलं आहे. त्यांचं सणवार निश्चिती आहे. अगदी अगदी अगदी. आणि मग कुणाकडे जाऊन काय मागायचं हे पण ठरलेलं आहे. बरोबर. बऱ्याच संशोधकांना, आणि मी जेव्हा रायगडावरती जातो तेव्हा मला त्या बाजारपेठेचं प्रचंड आकर्षण वाटतं. त्याच्यात काही नवीन नाही. जर माझा अंदाज चुकत नसेल तर ती जी बाजारपेठ आहे ती 18व्या शतकापर्यंत ओस पडली होती. सरळ आहे की शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज होते तोपर्यंत सुद्धा रायगड ही राजधानी आहे मराठा स्वराज्याची किंवा मराठा साम्राज्याची. त्यामुळे तिथे काही हजारो लोक वर होते. त्या ऑक्झेंडनच्या त्या वर्णनामध्ये आहे. हा, पण 18व्या शतकात बाजारपेठेचा उल्लेखच नाही. कारण त्या बाजारपेठेत त्यावेळेस लोकांची वर नुसती बाजारपेठ नाही तर घरं पण भरपूर मोठ्या प्रमाणावर असणार. कारण आज हे अवशेष बघितले तर भरपूर मोठ्या प्रमाणावर लोक वर राहत होती. बाजारपेठ जर असती तर ते विक्री खरेदी याचे काहीतरी उल्लेख आले असते, पण तसे कोणतेही उल्लेख येत नाहीत त्याच्यामध्ये. फक्त एक इंटरेस्टिंग सांगतो, 1987 का 86ला तिथे उत्खनन झालं होतं. उत्खनन नाही, सॉरी, गंगासागर तलावातला गाळ उपसला होता. हे सरकारी पुरातत्व खात्याने केलं होतं. तर तिथे एक होडीचे अवशेष सापडले होते. दिस इज समथिंग सरप्राइझिंग. त्याचा फोटो पण मला वाटतं एका पुस्तकामध्ये छापला गेलेला आहे. होडीचे? हा, होडी वर किल्ल्यावर सांगतोय. त्या गंगासागरच्या तळ्यात एक मोडकी होडीचे अवशेष सापडले. आणि किल्ल्याचं जे कोठी घराची यादी जी आहे ना त्याच्यामध्ये उल्लेख येतो बरं का. 2 मंजिल, त्यापैकी एक होडी नाकारी म्हणजे युजलेस म्हणतो, खराब असलेली. सो वरती मला हे नौका विहार वगैरे म्हणजे काय करूया असतील, कारण जर अवशेष सापडले तर डॉक्युमेंट पण सांगता येते गोष्ट. सो इट इज क्वाईट इंटरेस्टिंग. आणि अनेक जणांना शौचालयाबद्दल तिथल्या फार, त्याच्यात काय नवीन माहिती कळली? आता शौचालयाच्या संदर्भात म्हणजे ज्याला राणीवासा म्हणतो आपण, तिथल्या शौचालयांचा काही उल्लेख येत नाही. पण राजवाड्यामध्ये तुम्ही राणीवासाचाच निकाल लावला, तुमच्यामध्ये तो राणीवासा नाही? नाही, मी असं म्हणत नाही राणीवासा नाही. काय मी पुन्हा सांगतो, 18व्या शतकातल्या कागदात काही येत नाही. आता 7 महाल हे राणीवासा अनुषंगानच म्हटलंय का, हा पण एक प्रयोग. त्याच्यावर अनेक क्वेश्चन्स आहेत. फक्त मी माझं काय कागद जे सांगतायत त्याच्यावर मी बोलतोय. त्यामुळे मी हे क्लेम नाही करते की तो राणीवासा नव्हता वगैरे असं काही होता असंही म्हणता येत नाही. हा, म्हणजे ह्या कागदात तरी ते दिसत नाही अगदीच. शौचालयाबद्दल हा, राजवाड्यामध्ये 1797च्या ह्याच्यात शौचालयाच्या दाराचे कडी कोंडे बसवल्याचे उल्लेख येतात. म्हणजे 1797ला राजवाड्यात शौचालय होतं. बरोबर. 1803 साली दुसरा बाजीराव जो होता, दुसरे बाजीराव पेशवे, ते श्रीमंत येणार म्हणजे श्रीमंतांसाठी राजवाड्यात नजीक जाण्यासाठी म्हणून शेतखाना नवा बांधला. शेतखाना याचा अर्थ शौचालय, राजवाड्यात नजीक. आज तिथे जर पाहायला गेलो आपण तर पश्चिमेचा जो दरवाजा आहे, म्हणजे जो राजवाड्याचा दरवाजा जो राणीवासाकडे आपण हे करतो, त्या दरवाज्यातून बाहेर पडल्या उजव्या बाजूला एक स्लोप आहे खाली. तर तिथे एक ती शेतखाना आहे. सो तो मला असं वाटतं, म्हणजे अर्थात हा अंदाज आहे की जो 1797च्या कागदात जो येतोय तो असावा. आणि तुम्ही पाण्याचा जो हौद आहे किल्ल्यातला, म्हणजे सॉरी राजवाड्यातला, त्याची त्या भिंतीच्या मागच्या बाजूला एक मध्ये एक असं शौचालयाचं एक असं हे आहे. थोडी जागा सोडून पलीकडे टांगसाळ दाखवतात बघा आता, पण त्याच्या अलीकडे राजवाड्याला लागून एक शौचालय आहे. कदाचित ती असावीत. पण शेतखाना जो राजवाड्यातला एक नवा बांधला होता तो 1803ला बांधला होता. आणि एक 1797ला, म्हणजे आधीपासूनच आहे तो, म्हणजे तो नव्यानं वगैरे बांधलेला नाहीये तो. आणि 7 महाल ज्याला, म्हणजे 7 महाल ज्याचा उल्लेख येतो, मी मगाशी तुम्ही मला विचारलं की तो राणीवासा नाहीये का, पण
ही पण एक गोष्ट आहे की 7 माल तेच आहेत का हे शुअरली नाही, कन्फर्म नाही. मी एक अंदाज वर्तवते ते 6 आणि खालचा 7वा जो आहे तो पालखी माल म्हणून. कारण इकडचं जर तुम्ही आत्ता बघितले, ज्याला आपण अष्टप्रधानांचे वाडे वगैरे दाखवतात वगैरे, तो भाग बऱ्यापैकी पडलेला आहे. त्यात इथे पण खालच्या वाड्यांमध्ये एका वाड्याच्या इथे बघा शौचालय दिसतं तिथे. महात्मा फुलेंनी आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी महाराजांच्या समाधीच्या शोध कार्यात आणि नंतर उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्याचा काही संदर्भ तिथे दिसतो? नाही, हे 1818 पर्यंतच आहे. फक्त एक सांगतो, आपल्याकडे असं एक आहे की तो जो ब्रिटिश अधिकारी होता जेम्स डग्लस, कारण 65 वर्ष जवळपास वर जायला अलाउड नाही आहे. तर ज्यावेळेस प्रॉथरनी किल्ला घेतला, पोटल्याच्या डोंगरावरनं त्या तोफा मारल्या वगैरे वगैरे, आणि 10 मेला तो किल्ला ताब्यात घेतला. तर त्या प्रॉथरच्या तुकडीमध्ये एक व्हॅलेंटाईन नावाचा अधिकारी होता. त्यांनी प्रसाद दांगटने त्याच्या पुस्तकात ते दिलंय, म्हणजे तो संदर्भ मी त्याच्या पुस्तकाचा दिलाय. तो व्हॅलेंटाईन अधिकारी त्यांनी एक 1824लाच एक पुस्तक प्रकाशित केलंय. त्यात ते रायगडची घटना त्यांनी लिहिली, कसा तो ते सगळ्या इमारती जळत होत्या वगैरे. त्यात तो लिहितोय की शिवाजी स्टॉम्ब म्हणजे शिवाजी महाराजांची समाधी ही ओळखू न येण्या इतपत त्याची दुरावस्था झाली होती त्या फायरिंगमुळे. ऑब्व्हियसली 65 वर्ष तुम्ही नाही येत बरं. नाही, हे तुम्ही आधीच 1824चं सांगतोय. म्हणजे आपल्याकडे आपण असं म्हणतो की तो जेम्स डग्लस गेला आणि त्यांनी ते सगळं बघितलं वगैरे जे ना, पण त्याच्या आधी समाधीचा येतोय उल्लेख. हा फक्त ती ओळखू न येण्या इतपत त्याचं नुकसान झालंय खूप, असं तो लिहितोय क्लिअर. हे जे संशोधन आहे राज, ह्याला किती दिवस लागले आणि किती तास लागले? मी रायगडचे कागद आधी पाहिले होते, पण टू बी फ्रँक विथ यू, मी एखादं पुस्तक समजा आता ह्याच्या आधी पण आरमारवर वगैरे माझी पुस्तकं आली, आपण त्याच्यावर एक व्हिडिओ पण केला. एखादं पुस्तक पुरालेखागारात त्या विषयावरचे हजारो कागद वाचून मी ज्या स्पीडने काम करतो तरी 1 वर्ष लागतं. बट यू वोंट बिलीव्ह मी, हे ज्या दिवशी ह्याचे कागद सापडले वाडेश्वरचे, पुढच्या 4.5 महिन्यात पुस्तक प्रकाशित केलं. कारण मी दिवस रात्र तो ध्यास धरला होता. ते जे रुमाल आहेत ते जवळपास 3 वेळा प्रत्येक रुमाल मी रिपीट वाचलाय. आणि किती रुमाल वाचले? ते 92 पैकी एक 4-5 आहेत, त्याला फार पूर्वीच वाळवी लागली होती. ते नाही वाचता आले. आम्ही एक साधारण तुम्ही 88-89 रुमाल आहेत. एका रुमाला साधारण 500 ते 1000 एक अप्रॉक्सिमेटली एक 55-60 हजार. फक्त एक आहे, आमची नजर बसली त्यामुळे आम्हाला पटकन कागद समजतो कशातून काय घ्यायचं ते एवढंच आहे. पण मी ह्यासाठी ह्याच्यासाठी मात्र मेहनत खूप लागली. म्हणजे मला नंतर असं झालं होतं की मला तो रात्री झोपेत आणि ह्याच्यातही रायगड दिसायचा, कारण सारखं 24 तास, कारण मला ते लवकर आणायचं होतं पुस्तक. की म्हटलं नाही, एवढं महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, सोपं सांगायचं तर जे शन्ना जोशी आणि आवळसकरांचं जे काम आहे त्याचं पुढचं जे राहिलेलं काम होतं ते एक आपलं शिवाजी महाराजांच्या कृपेने झालं पूर्ण, असं मी समजतो. तुम्ही फार उत्तम काम केलं. महाराष्ट्राच्या वतीनं तुमचं अभिनंदन. आणि पुन्हा एकदा सांगतो की महाराजांचा रायगड हे जे पुस्तक आहे ते आवर्जून विकत घ्या, वाचा. कारण मूलभूत संशोधन हे त्याला प्रोत्साहनपर म्हणून गोष्ट, आणि तुमचं आणि माझं समाधान होणं ह्या दृष्टीनं सुद्धा, कारण नवीन काहीतरी प्रकाश पडतोय त्याच्यावरती मंथन व्हायला हवं. ते सकारात्मक पातळीवरती जर झालं तर अधिकच उत्तम. त्यासाठी तुम्ही हे पुस्तक विकत घ्या. आणि ह्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये आत्ता आम्ही ह्या मुलाखतीचा जो भाग केला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. थँक्यू राज. धन्यवाद.